ज्योतिर्लिंग 12 नाही तर 14 आहेत. हा व्हिडिओ पूर्ण बघा. आपली 12 ज्योतिर्लिंग नाहीत, मी 14 म्हणतो. 13वं शिवाजी महाराज आणि 14वे संभाजी महाराज. कारण ही जर 2 ज्योतिर्लिंग नसती तर 12 ज्योतिर्लिंग राहिलीच नसती. काशी की कला जाती मथुरा की मस्जिद होती, न तो शिवाजी तो सुनत होती सबकी. ही परिस्थिती होती. आयुष्य नाही, पुढचा जन्म सुद्धा कमी पडेल शिवचरित्र समजायला आपल्याला. 1 महिना नाही, 10 महिने नाही, 1 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 50 वर्ष नाही, 100 वर्ष नाही, हा जन्म नाही. अहो सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, सूर्य कधी भिजत नाही. 400 वर्षापूर्वी झालेले शिवाजी महाराज अजून. सहज इंस्टाग्राम बघत होतो आणि बघता बघता हा व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर आला. हे सगळं बाबांचं बोलणं ऐकून मन भरभरून आलं. बाबांचं म्हणणं असं आहे, ज्योतिर्लिंग 12 नाही तर 14 आहेत. सर्वात पहिल्यांदा हे बाबा कोण आहेत, कुठले आहेत, त्यांचं गाव कोणतं, मला काहीच माहित नाहीये. हे बाबा कुठले आहेत मला नाही माहीत. पण खरंच बाबांनी जो इतिहास मांडलाय ना, हे ऐकून मन भरभरून आलं. बाबांचं म्हणणं असं होतं, जे 12 ज्योतिर्लिंग सुरक्षित आहेत, जे आपले देवी देवतांचे मंदिर आज सुरक्षित आहेत ना, ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळेच आहेत. 13वे ज्योतिर्लिंग छत्रपती शिवाजी महाराज आणि 14वे ज्योतिर्लिंग धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आहेत. बाबांचं असं म्हणणं आहे. आपल्याला आपले जे पंजोबा आहेत, आजोबा आहेत, त्यांचे सुद्धा नावं माहीत नाहीये, कुणालाच माहिती नाहीये. पण छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जाऊन 350-400 वर्ष झाले. तरी सुद्धा प्रत्येक घरामध्ये जे छोटे छोटे मुलं असतात ना, प्रत्येक छोट्या मुलाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे माहीत आहे. आणि हे खरं आहे. आज कुणाला जरी विचारलं ना पंजोबाचं नाव, नाही सांगता येणार. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छोट्यातील छोट्या मुलाला जरी विचारलं ना, सांगतील ते आपले बाप आहेत. खरंच या बाबांनी जो इतिहास समाजापुढे मांडलाय ना, खरंच अभिमान वाटला या बाबांचा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, संपूर्ण जगाला कळून द्या. आज आपले देवी देवताची मंदिरं, आपले जे 12 ज्योतिर्लिंग आहेत, ते सुद्धा सगळं काही, घरातली माय, गोट्यातली गाय, मंदिराचा कळस सुरक्षित आहे, ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच. आणि ही तीच पिढी आहे, त्यांच्यामुळं आपला इतिहास आज शाबूत आहे, सुरक्षित आहे. ही पिढी आहे जी आजही आपला इतिहास संपूर्ण जगाला सांगण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडिओ शेअर करा.